कसं बंधू भाऊ एखाद्या अडकीत्यातनी सुपारी अटकल्यासारखं काम झालं माय. हो ना, आता असं वाटते हे सोडून द्या. पण आता आपल्याकडे 7.5 लाख रुपये, तुमच्याकडे 7.5 लाख रुपये. आता 15 लाख रुपयासाठी आपल्याला किती म्हणजे घोणे घ्यायला लागू राहिल्या. रात दिवस काम करायला राहिला नाही शिवलाल. हा म्हणजे बोलते राजा भयानक कसा फन 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 करते. हा असं करा तसं करा. आता पावर 8 साडे 8 वाजून राहिले. हा अजून फोन नाही आला. ते म्हणे बा फोन आला की जा म्हणे घराकडे. आता सांगा आता काय करा. हा पानं लावून पान द्यायला फोन म्हणा बा कसं करू म्हणा. एक तर तुम्हाला आता रामपुरे जावं लागते. आता उचलते का नाही आता त्याच्या पोट्याचा लागला निकाल. हो ते आहे जरा धामधुमीत पेढे काय आणि हे काय. आता उचलते का नाही काय माहित. बोला 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 बंडू भाऊ काय म्हणता. हॅलो तर मी काय म्हणलं तुम्ही म्हणे फोन करतो. हो काही निघायचं काय निघायचं ते आपलं घनश्याम भाऊ म्हणते आता निघू का घराकडे. हो मला यायला उशीर होते एक तर रामपूरले. आता सगळं झालं कास्तकाराचे मला जे यायचे ते आले तर. आणि आता ऑफिस गिफिस बंद मारलं इथं बसलो होतं बा. कसं करू म्हणलं मग. एखाद्या दिवस येईल का तुम्हाला काही जरासं शिल्लक कामाला का नाही निघू का जाऊ का घराकडे. निरा घर 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 करतात त्या घनश्यामले तर बस तेवढंच काम आहे. दिवस रात आपलं घरी जाऊ का इकडे जाऊ का तिकडे निरा हलगो मालगो कामं करताले का. हा एखाद्या दिवशी आज पोराचा निकाल लागला माणूस आनंदात आहे. हा पेढे वाटणं सुरू आहे. आता लक्ष्मीची इथे येऊन बसलो तुम्ही माय मला माहिती कोणतं काम आहे काय आहे. हा तुम्हाला एखाद्या दिवशी जरा शिल्लक राहिलं काय बिघडते काय. 10 वाजेपर्यंत थांबा तिथं. मग आता मार्केटातला माल हे ते लक्ष द्यायला लागत का आपला. मग आता ते ऑफिसमध्ये जा आणि ऑफिसमध्ये एक तर तुम्ही माऊली भाऊ तुम्ही तिथं झोपा. आज काही घरी येऊ नका तुम्ही. आणि घनश्याम भाऊले म्हणा 10 वाजता घरी जा म्हणा एवढ्या लवकर जाऊ नका म्हणा. आता मी काय म्हणतो काही गरज नाही ना आता सगळ्याची तर मला पडेल इथं. आता सगळेच मुक्कामी थोडी असते. नाही नाही ह्या तुम्ही काही मला नका सांगत जाऊ. मी काय सांगतो ते ऐका मालक तुम्ही हा का मी हा म्हणलं. हा शिवलाल ट्रेडरचा मालक हा म्हणलं मी शिवलाल टोयगोटे. आणि तुम्ही मला शिकून राहिले की असं करा तसं करा. हा काना मागून येऊन पुढे नका जाऊ म्हणलं तुम्ही. हा सांगतो तसे कामं करा तुम्ही मुकाटा सांगितलेले. तू तिथं मुक्काम करा नाही तर मग असं कर तू निघून जाय जाऊ तिकडे एसटी निघून जाय तू हल्टिंगनं. आणि घनश्याम भाऊले म्हणा रातच्यानं 1-2 चक्कर मारता म्हणा 1:30-2 वाजता. हा आणि 10 वाजता शिवाय जाऊ नका म्हणा. बरं मग तसं करतो मग नाही का मी निघू का मग. बरं ठीक आहे मी हल्टिंग नेतो. घनश्याम भाऊ सांगून देतो घनश्याम भाऊ तुम्हाला थांबा लागते म्हणलं 10 वाजे लोक. 10 वाजता जा म्हणते 1:30 वाजता अजून रातच्या चक्कर मारायला जा म्हणते मार्केटमध्ये. आता रातच्या दिवस आता का 24 घंटे काम करून घेते. हो म्हणा हो म्हणून टाका. म्हणते ते नाही म्हणून राहिले का नाही म्हणते का म्हणलं का घनश्याम भाऊ काय म्हणता म्हणलं. नाही येतो ना येतो संध्याकाळी येतो चक्कर टाकतो मलाकडे. हो येतो मार्केटात. तेच म्हणलं काही गुणगुण असेल तर ते सांगायचं. हो म्हणजे स्पष्ट बोलत जा आपल्यासमोर काय आहे. नाही तर मागं तिकडे काळ्या करायच्या आणि समोर सुद्धा बोलायचं. ठीक आहे ठेवू का फोन मग आता. हो ठेवा मग आता. हो चला मग मी निघतो आता. काही हरकत नाही. ठीक आहे ठेवा मग आता माऊली भाऊ. आता कसं मी जरा गडबडीत आणि तुम्हाला सांगतो तसं करा बरोबर. घनश्याम बोले म्हणा सकाळी लवकर येजा म्हणा जरा. कास्तकाराचे माल आहे तर जरा लक्ष ठेवा त्याच्यावर. ठीक आहे ठेवतो मग. म्हणलं लक्ष्मणराव अशी परिस्थिती आहे आता म्हणलं बा चला भूषणचा निकाल लागला माणूस हरकी जण आलं लवकर आला तर त्याला सैन्य होऊन राहिलं. हो आता रोज मी 10 वाजे थांबतो त्याचं काही नाही. आता यायचं मी 15 लाख रुपये कर्ज त्या खाजोड्यापासून घेऊन नील केलं. आणि म्हणलं यायला म्हटलं बा कामाला रान फेडून द्या. तर ते आता त्याला जीवर येऊन राहिलं पैसे द्यायचं. नाही तर मग पैसे द्या पैसे फेका माणसानं. असे लोक आहेत म्हणलं काहीच कामाचे नाही. सुनबाई रावणाचे आवाज दिला तिकडे पाहिजे तर काय करता. असे धंदे करावं लागते आजकाल. काय बोला आता घनश्याम ट्रेडर पुरं घशात घातलं नाही ना. आणि तरी आता त्याच्यावरच रेसून राहिला. माणसाचं म्हणजे दुर्लक्ष झालं धंद्यावर की अशी परिस्थिती येते. हो कोणाच्या म्हणजे मानगुटीवर बसून सांगता येत नाही. नाही आहे ना तुमचं बरोबर आहे. कसं आहे लक्ष द्यास लागते म्हणा. हो आता तेच आहेच म्हणा. आपण माणसाचं मूड खराब होते ना. कसं आता आनंदात होता माणूस टाकलं मूड खराब करून. बरं जाऊ दे आता बा चहा घेतला चला निघतो म्हणला. अजून पाला जा लागते 1-2 घरी. चल म्हणला येतो मग लक्ष्मणराव. चला मग बरं नाही पडलं बा मी आता म्हणलं जेवायच्या तयारी झाला का. बरं या ना मग. हो या आता ठीक आहे मग ठीक आहे. बोल भाषा काय बोलतील कसा बोलते राजा मला. म्हणजे आता 10 वाजेपर्यंत रात्री थांबा म्हणते. नंतर रातच्यानं 1:30-2 वाजता इथे चक्कर टाकायला म्हणते रातच्यानं. सकाळी अजून 7 वाजता त्याला ते अगरबत्ती लावून रेडी पाहिजे तिथं ऑफिसमध्ये. मी आला की ओके असलं पाहिजे म्हणते. पाण्याची कॅन आणून हे ते सगळं. म्हणजे सांगा राजा म्हणजे एखाद्या मजुराच्या पडेल म्हणजे लय झालं नाही. 24 घंट्याचा म्हणजे त्याचा मजूर झालो काय माहिती आता रात दिवस असं. लय झालं राजा अति झालं पण हे आता सैन्य होऊन राहिलं मला. काय सांगा राजा माहिती बायको म्हणते बा 2 एकर इका म्हणते पण याचे 7.5 लाख रुपये देऊन टाका म्हणते. आता माझं 6 एकर आहे. माझा विचार झाला 2 एकर इकून टाका याचे 7.5 लाख देऊन द्या आणि इथचं काम सोडून द्या. काय होय राजा हे काम होय का. दिवस निघाला की निघा रात झाली की घरी जा. बोलणे दुनिया भरायचे आहे का. किती बोलते राजा ते होईच नाही करत ना. त्याला उचला हे करा आणि खायचे कामं करता का नगोपणा करू नका. आणि काय बोला आणि काय ऐका आणि काय करा माणसानं. आपण आता गलती माहीत म्हणलं काय करता आता आपण त्याला 10,000 रुपये त्याच्या अंगावर होते काळासाठी कामाला ठेवलं. लेकानं बरोबर घशात गेलं ना 2 महिन्यात माया ट्रेडर्स शिवलाल ट्रेडर झालं. हो घनश्यामचं काय करता आता. गलती आपलीच आता आपल्याला काय माहिती एवढा चला काय म्हणून असं आपल्या चटून हात फिरवून म्हणून. माया बी आयुष्याचा धिंगाणा झाला मस्त याटोत नाही 500-600 रुपये रोज पडे मला. हो ती गेला माया याटो काशाला इकून टाकला. आणि दुसरी गोष्ट आता 7.5 लाख रुपये अंगावर कर्ज झालं हे फेडून देणं झालं. आता कुठून द्या. आता काय करा मी तर हे बा 2 एकर इकूनच टाकतो. आता काही करू लागायचं विचार झालाच माझा पक्का. हो काय करा बा मग काय आयुष्यभर का याच्या कामालाच राहावं का मग काही फिटन हे पैसे. हे बा तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. मी आता माझ्या घर गहाण ठेवतो आणि बस याचे 7.5 लाख रुपये ते खादोड्याचे यायचे जे आहे का ते देऊन टाकतो बा. शिवलालचा पिक्चर सोडून टाकतो. काय करता इथं का मराव का माणसानं नाही 7.5 लाख रुपये काही भरान काय करा. आता घर गेलं चालते पण याचे आहे बा बोलणे ऐकायचं नाही आपल्याला. आता पण ते माझी 22 तास जागेवर बसलं सरा सत्याना झाला माझा. हे सगळं मला याच्यातून आता गायातून बाहेर निघणं आहे. उद्या त्याला म्हणतोच मी आता विषय मोकळा करून म्हणतो बा तू मी ते पैसे देऊन देतो. ते आता पाहतो कोणी घर गहाण ठेवते का तर जाय तिकडे. मग आता हे बा पक्क घनश्याम भाऊ तुम्ही हे बा घरी विचारपूस करा पुरेपूर. मी विचारतो आणि याचा लवकर काटा काढून टाकू बा. पैसे देऊन मोकळे होऊन जाऊ. पुढे तिकडे काही करू बा एखादा ॲटो घेईन नाही तर काही करीन. जाऊ दे तिकडे. हो या मग उद्या विचार करू पक्का.
काढा म्हणून हे, पण तुमच्या लक्षातच कुठे येते. तुम्ही बसले आपल्या फटाळ्या सांगत मोठेपणाच्या गोष्टी. पहिले आपलं मतलब पाहा लागत नाही का? मग आपलं वावर आता किती दिवस झाले, 1 वर्ष झालं त्या लक्ष्मणच्या ताब्यात आहे 1.5 एकर. 90,000 का 1 लाख तुम्ही घेतले होते. आता आपल्याला पैसे आले, सगळे आले, देऊन टाका आणि वावर मोकळे करा. आता त्याची वही करावं लागते काही. आता मग पेरणं लवकर आहे, मान्सून लवकर आहे. मग त्याच्या कामी लागायला लागत का? ना मला काय ध्यान नाही का त्याचं, पण मी म्हणलं बा कसं वाईगी करू द्या मस्त आयती वायती. रोटावेटर मारलं की मग दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी टेकत होतो येऊन की बा हे तू 90,000 घे आणि माझ्या वावर मला 1.5 एकर देऊन दे, जाय तिकडे. आता 1 एकर तर इकलंच आपण 2.5 एकरातलं. आता कसं 1.5 एकर आहे ते समजा 90,000 रुपये याची फिटवले की झालं मोकळं. पेराच्या टाईमला वावरात असा विचार आहे म्हणजे सगळं करू द्यावं त्याला, नंतर घ्या. हो तसं, पण त्या झुमऱ्याचं ट्रॅक्टर होतं ना त्याच्या वावरात, झालं ना ते बहुतेक. आता झालं असं त्याचं, असं वाटतं बा मला. बोलतं म्हणजे झुमऱ्याचं ट्रॅक्टर होतं का? बरं मग तर मग आजच म्हणाल पुढे काय उशीर लावतो, देऊ का आवाज त्याला? सकाळी पैसे देऊन देत त्याचे. काय आता पैसे आहे सगळं आहे, पण म्हटलं व्याज मागा ना ते 90,000चं. व्याजानं काय द्यायला लागते त्याला? काय शावकारीचं लायसन आहे त्याच्यापाशी? मागवर म्हणा त्याला व्याज सांगतो का देतो वाटकून. त्याला काय वाटू राहिलं? मग वाड्या 90,000 घे म्हणतो सारखे त्याला वार मोकळे कर, नाही तर मी आणतो आहे. मग तरी कसं गुलाबीने घ्या, काय आपले भांडणं, कशी चांगले संबंध आहेत. ते तर आपण घेऊच पहिले, आपलं कसं साखरच पेरतो. पण कसं आहे, जर हमरी तुमरीवर आला तर मग कसं आपल्याला तयारी ठेवावं लागते ना. हो, जर त्यानं व्याज मागितलं सांगतो मी काय त्याला झटका. मग तेच म्हटलं, मग ठीक आहे ते मग आवाज द्या राहील. अरे का शिलाल भाऊ गेला का? आता मला दरवाजा लावा बा, मला गेले का? कायच जाता हे बा, जे महत्वाचं तेच बोललो नाही ना आपण. तर या ना इकडे, या थोडेसे बाहेर या, महत्वाचं बोलायचं होतं. या इकडे. तू जा ना, तू नको थांबू. माणसाच्या व्यवहारात बाहेर थांबलं नाही पाहिजे. हो जाय, ते आम्ही आमचं पाहून घेतो बरोबर. हो जाय तुझं. पण कसं लक्ष्मण भाऊ कसं समजावून सांगत असतं मी असती तर. आता ते काय म्हणजे माझ्या शब्दाच्या बाहेर आहे का? मग लक्ष्मण मा भात जवळ होईना का? काय मग काय सोपं आहे का? मग सोयरा होईना का? दुश्मन होय. बरं ठीक आहे, मग पहा, मग तुम्हीच म्हणून पहा काय आहे तर. बरं मी येतो मग. विषय काय माहिती का? चला ना अंदर बसून ना, कोणता विषय सांगा ना मग काय आहे. घरात राहू द्या, ते कसं आपला व्यवहार आहे. आपण कसं इकडे बाहेरला बाहेर बरं. तर मी काय म्हणत होतो, आपण 90,000 रुपये घेतले होते तुमच्यापासून. गहू पेराच्या वेळेस आपल्याजवळ कसं म्हणजे बियाण्याची सोय नव्हती. त्यावेळेस तुम्ही आपलं वावर कसं ॲडजस्टमेंट केलं, 90,000 रुपये दिले होते तुम्ही मला समजा कर्ज फेडासाठी. तर आता ते आपल्याला द्यायची इच्छा आहे ना, वावर मोकळं करायचं आहे. हो का? करा ना मग, मोकळं करा. बरं राहते मग तुमचं ते 1.5 एकर आहे ते घेऊन घ्या. 1 एकर तर तुम्ही इकलं मला पहिलं. आता 1.5 एकर इकडे समजा तुम्ही व्याजाने ठेवलं होतं, तर देऊन द्या ना मग. आता 90चे समजा आता किती महिने झाले? 4 महिने झाले त्याला. बरं मग आता वाईगी झाली वाटते का? व्हायची अजून समजा, म्हणजे झाली का व्हायची म्हणलं? काय व्हायचंच आहे ना अजून वाई. मी आता म्हणलं व्हायला पाहिजे. एका दिवसात सायकर करतो म्हणजे झिमऱ्या. आणि काय 2 दिवस झाले म्हणलं, आज 1.5 एकर काल 1.5 एकर एवढं काढलं. आता उद्या काढून काही. मग काय 10 वाजता जाते, 5ला बाहेर 5 वाजता घराकडे येते. काय होणार आहे तसं? पहिलं भाऊ 5 वाजताच पैसे जाता. काय झालं बा, जाऊ दे, आपल्याला काय करावं लागते. बरं मी काय म्हणतो, मग आपलं वावर नागरणं झालं का त्याच्यात? समजा 3 एकर झालं म्हणतात. तुमचं राहिलं ना, आमचं झालं, पण तुमचं राहिलं ती 1.5 एकरचं आणि माय राहिलं 1.5 एकर. तर राहिलं समजा नाही का इथले का? बरं ठीक आहे, जाऊ द्या. आता काय विषय, आता उद्या मग सकाळी देऊन देतो तुम्हाला 90,000 रुपये. आणि उद्यापासून मग आता कसं व्हायचं पाहून घेतो मी, झुंबरला भेटून घेतो आणि मोकळं करून टाकतो. असं कसं शिवलाल भाऊ म्हणलं 90 कसं होणार आहे का? काही ना काही द्यायला लागणं, वडताय तुम्हाला सवाई दिडी काही ना काही. म्हणजे आता मापासून व्याज घेता का? काय राजा मामापासून, पुरीच्या मामापासून व्याज? वारे वा, काय राजा लक्ष्मणराव. पण आता बँकेत ठेवलं असतं तर काही ना काही पर्सेंट भेटलं असतं ना आम्हाला. मग निदान कमीत कमी बँकेच्या हिशोबाने द्या तुम्ही. चला मग 90चे कमीत कमी 1 लाख तर द्या. कमीत कमी 10,000 तर शिल्लक द्या फक्त 4 महिन्याचे. म्हणजे 10,000 रुपये तुमची का माडी बांधणं होती का? माय काही होती? काय आता 10,000 रुपयासाठी बसल्या आपल्या गोष्टी. नाही पण आता मला कसं मग ते पैशाचं मूल्य भेटलं असतं तेवढं. बँकेत ठेवले असतं मला 10,000 वाढून भेटलं नसते का? फालतू आता कसं बोला नको लावू ना तू. पैसे काय लायसन आहे का आपलं शावकारीचा? फालतू राहायचे एखाद्याची अटकशील तर बसशील. असे लोकांना पैसे दिले नाही पाहिजे, व्याज मागितलं नाही पाहिजे. नाही तर मग कसं ओरिजिनल काम असलं पाहिजे आपलं. आता मला अटकून देते का? आता किती गोड बोले ना, आता मध्ये अटकून देतो का? बरं हे बा, असं करा, जाऊ द्या, तुमच्या हिशोबाने काय द्यायचं 90 तरी द्या, मला मुद्दल देऊन टाका, जाऊ तिकडे. ठीक आहे, मग तुमचे 90 सकाळी पोहोचून जातील. वावर आता मोकळं करा, मी ट्रॅक्टरवाला भेटून घेतो. आता कसे भूषणचे 5 लाख रुपये बक्षीस आले. ती तसेच आहेत ना. आता माय बी 2-3 लाख रुपये छापले मी आता मार्केटात. चांगल्या पोझिशन आपली. कसे 7-8 लाख रुपये हाताशी आहेत. आता तुमची देऊन मोकळे करून टाकतो. मग जर एखादं कोणाचं असलं सांगा बरं, 1-1.5 एकर, कोणा 2 एकर असलं तर एखादं आपल्याला 2 एकर घ्यास लागते. जेवढं गेलं तेवढं तरी झालं पाहिजे बस. नाही सुधारल्याची परिस्थिती नाही ना. बरोबर घ्यायला चाललं, बरोबर पाहू ना. पण तसं कोणाचं नाही आपल्या गावात. नाही आपल्या गावात कोणाचं आहे. चला ठीक आहे, मग या मग तुम्ही पैसे आणून द्या. मग ते ट्रॅक्टरवाला भेटून घ्या तुम्ही आता. ठीक आहे मग. मी ऐकत नाही आता. मी आंबच्या घरी मामाच्या घरी जातो आता उद्या. हो मला तू नेऊन घाल, मी जातो. जाऊ ना, आजी आली की चालेल आपण. थांब ना आता आजच्या दिवस. उद्या आपण जाऊ. उद्या आता रातचं जात असते का? उद्या जर नाही गेली तर पाय तू सांगून तो म्हणलं किती नांदा लावून राहिला पोरगं. तुम्ही म्हणलं काढणार नाही घेऊन राहिले ते. काही जा म्हणलं आम्ही आता बरसात लागल्यावर जाऊ का? काही जा म्हणलं. सगळ्या पोरे येऊन राहिल्या तर रसायले. मी काही जाऊ. पोराच्या डोक्यात इथंच भूत घालून दिलं सर. बाबाच्या घरी जा लागते, तिकडे जा लागते, कपडे घ्या लागते बस. हो आता हे पोट्टर राहिला ना. अरे हो ना, पण आता कसे ट्रॅक्टरचे कामं सुरू आहेत. एक तर कुठे घरी नाही. उद्या जर आई आली तर समजा पाहू मग जायचं. आपण आता मग आता काय काही जाऊ मग आम्ही. सांगा तुम्ही, एक दिवस असंच चालला ना आता. पेरण्या पाण्यात दिवस आल्यावर मग काही जाऊ आम्ही, सांगा बरं तुम्ही. मग आता दरवर्षी जास्त लागते का बसले आपल्या पालवासाठी? काय घरी करा आंबे दररोज किती करावं लागते? आणू का मी आंबे? घेऊन येऊ का? आम्ही त्या साड्यासाठी गोंधळासाठी जातो का म्हणलं? असं वाटतं का तुम्हाला? म्हणलं आम्हाला आमच्या मायबापाची भेट घ्या वाटत नाही का? 6-6 महिने 12-12 महिने जात नाही म्हणलं आम्ही. आता म्हणलं बा रसाईन जेव्हा हक्काचे आम्ही जाईन म्हणजे जाईन. उद्या तुमचं होत असेल तर सांगा, नाही तर मी एसटीत बसून चालले जाईल पोराला घेऊन. पोरा उद्या बुढी जर आली समजा चिकली डोंगे हो, तर मग जाऊ आपण सोबत जाऊ. तुला पोहोचून देतो. झाला आता डोक्सर खवा जाऊ तिकडे. काय कुठे जातील काय? अरे झुंबर आहे का रे घरी? झुंबर का पाटील? काय बोला, काय म्हणतो बा?
काय झुंबर राजा ते अजून लक्ष्मणचं काढलंच नाही म्हणलं, तो अजून 3 चक्कर झाला त्यातलं, अजून 3 राहिलं बाकी. तर तेवढं क्लिअर करून दे म्हणलं. आणि हे आपलं काशीनाथचं परवा दिवशी कोणत्या हालतीत मारून दे, कोण गेलं मामांग लागला बा, हे बा ॲडव्हान्स दिले त्यानं मला 500 रुपये. बाबा उद्या का अरे उद्या कायच होते राजा, मी तर तुम्हाला सांगायला येऊन राहिलो होतो. आता उद्या आपलं जमत नाही. चाललो मी सासरवाडीला, ते रसायन जायचं आहे, बुढी आली उद्या की जायचं आहे. बाबा आता चालला का या सीझनमध्ये? अरे आताच तर मावलं असते राजा 4 पैसे कमावायचे ट्रॅक्टरवाल्याचे. आता पायवर आता किती धडा लोकांचे रोटावेटर कायच्या काय चालू आहेत ना, आणि तू म्हणते की आता गावाला चाललो. आपल्याला फटोफट हे लवकर मोकळं करणं आहे. उद्या होतच नाही ना. हे बा आता रामाय झालं बा घरी. हो ते म्हणे मला आजच्या जायचं आहे. मग आता ते कसं मी उद्यावर रोटलो. हो तर मला उद्या कसं शक्यच नाही. काय रसा लावल्या एसटीत बसून देणार बा. तुला काय जायला लागते तिथं? एसट्याला गर्दी आहे राजा, तुला माहिती आहे का? मग ते कसं सगळं जायला लागते मला, लहान लेकरू आहे, ऊन आहे, मग काय वळणाट खायचं, मग काय दैदी पण आहे, मग काय काहीतरी बा ताणून धरायचं अशा परिस्थितीत. आता काही ड्रायव्हर सापडत नाही, काही नाही. अरे बा झुंबर, मी काय म्हणतो, माणसानं कसा संधीचा फायदा नाही घेतला पाहिजे एवढा. आता सीझन आहे, अशा सीझनमध्ये तू जर गाव करशील तर ट्रॅक्टरवाले काय उडणार आहे माल काय. तर म्हणलं हे बा तुला जर राहायचं नसेल तसं सांग क्लिअर की बा आता माय होत नाही. एक तर सकाळी उशिरा जातं, 5 वाजता घरी येतं. हो कामं गेलं उरकून नाही राहिलं. म्हणजे तुझी इच्छा काय बा, राहायची नाही का हे सांग. पण आता रसायचे दिवस कमी राहिले ना, बरसात सुरू झाली की मग जरा होते का, मग बा घरची बाई म्हणजे मग काही जाऊ मी. बाबा तुमच्या मनानच करा, आता काय करायचं जाऊ तिकडे. आता मला कसं दुसरंच पाहा लागेल काहीतरी, मार्ग शोधाच लागतात. पण आता कसं, आता मी काय सांगू आता ते पापा तुम्हाला काय पडतं तसं करा. आले का झुमऱ्या असं असते काय का, मग जाऊ दे बसता मनान कर, काय चला पाटील जाऊ तिकडे चल. जाऊ दे बा, आता काय तो असं बोलण्याचा अर्थ नाही. आता तो शेवटी तो मनानच करतो तू नाही का. जाय मग आता काय करायचं ते कर, मग येतो मी, जाऊ दे. आता लय झालं बाबा तुमचं. सकाळी शाळेत जाता, 10 वाजे लोक कामं, मरणाचे कामं, बोलणे आहे का? हे बा तुम्ही हे काही पडलं नाही आपल्या या कामात. किती रुपये द्यायचे? 7.5 लाख रुपये ना. हे बा फेकून मारा. तुम्हाला 10 म्हणतो मी, 2 एकर गेलंच चालते आपलं. पण हे काही आपल्याला पुरत नाही असे कामं. मग मराव का आता 6 वाजतापासून जाता, इकडे खायला सोय नाही, घरात सामान नाही, भाजीपाला नाही, कोणतं काय करा. म्हणलं हे बा आता मला काही सही होऊन नाही राहिलं, तुम्ही लवकरात लवकर काहीतरी सोय लावा द्यायची. हे बद्दल दलिंद्र येतात, तुम्ही द्यायचे पैसे देऊन द्या आणि 2 एकर विकून टाका. आता हे बा शेवटी मी तेच निर्णय घेऊन आलो आता, कारण की मला वाटते बा कसं जमीन घेणं होत नाही आयुष्यात. आपल्याला कशी सहाय्य करायला राहू द्या, पण आता हे बा फाशी लागली गायले. इतके बोलणे ऐकणं, कामं करणं, दिवसभर मरमर करणं, खाल नाही हे नाही, हे आता सोडून द्यायचा पिच्चा. 2 एकर गेलंच चालते. आता काय करावं मग आता आपल्यासाठी, नाही तर मग मेल्यावर आहे का ती. इकून टाकू, जाऊ दे तिकडे. तेच म्हणलं आता हे बा काही सैन करायला पुरत नाही. शेवटी आपलंच आहे, आपणच जिंकून राहिलो. आपण काय लोकांचं नाही विकत. आपणच कमायला आणि आपणच जिंकू. 2 एकर विकायचं, 4 एकर आपल्या कामापुरतं राहते. तर आता तुम्ही जा मोठे पाटलाच्या घरी, पाणी गिनी घ्या आणि त्याच्या घरी जा आणि त्याला गुपचूप मध्ये सांगा आमचं वावर इकडे आहे म्हणा, काय इकडे आहे ते हिशोब विचारून घ्या आणि लवकरात लवकर ते हिसारपट करून मोकळं करा. आता त्याने हो म्हणलं पाहिजे. बस एक खेपच्या शिवल्याच्या कचाट्यातून बाहेर पडलं, बस झालं. लस तासून घेऊन राहिला बा ते घनश्याम भुवन. ते हो त्याचं ज्याचं ज्यानं घेतलं नाही हे ट्रेडर्स, ते बी आता 7.5 लाख रुपये घर आता त्याचं गहाण ठेवते आणि पैसे देणार आहे उद्या. हो काय करते काय नाही ते म्हणे बा असा. काय करता, कुठं गुलामी सैन करता बाबा, इकून टाका, जाऊ द्या. दादा त्याच्या घरी पटकन पाणी प्यान जा. काय तर मग म्हणून त्याला नाही का. हो 10 लाख रुपये एकरान म्हणून पाहिजे नाही का. हो दिले समजा 20 लाख जर आले समजा 2 एकराची, हो तर झालं आपलं दरिंद्र दूर होऊन जाते नाही का. 7.5 त्याची देऊन देतो आणि बाकीच्या ज्यांनी आपण मग एखादा गाडी घेऊन, नाही तर काही ना काही समजा काय करायचं ते पाहू मग. म्हणजे आपल्याला व्यवसाय भेटते काही ना काही. बस तसंच काही ना काही करायचं. 7.5 देऊन द्यायचे आणि बाकीच्यात काही करायचं. चला पाणी घ्या पहिले, चला. काय म्हणलं काशीनाथ, आता काय बोला सांगतो आता झुंबरले. अशा सीझनच्या टाइमला ते रसायला जातो म्हणते. आता 2 दिवस म्हणते, 4 दिवस येते का ते. 100% चाट आहे का नाही, हे मुद्दामून करू राहिला का नाही, हे जाणून बुजून. आता आपण काय बोलावं तुमच्या दोघांच्यात नाही. आता तुम्ही शेवटी आता तुमचीच तुम्ही, आपण काय बोला ते. बस झालं आता. हे कसं नाका तोंडात पाणी चालल्यावर काही माणसानं आता इलाज नाही आता. हो याला आता काढूनच फेका लागते, कारण की डोक्यावर चढले ते. म्हणजे आपण त्याला 300 रुपये रोज वर्षभर पोसा. आणि आता म्हणते की मी येत नाही, मला इकडे जा लागते, मला तिकडे जा लागते. 8-9 वाजता घरून निघते. मग काय आता फायदाच काय आता. असे नसलेले पूर्वी आपल्याला ड्रायव्हर. काय म्हणाले पाटील, 300 रुपये कमी नाही होतो. हो समजा आता 300 रुपये रोजाना, तर दिवसभर उन्हीत तपणं हे ते 500 पाहिजे जरा त्याला कमीत कमी. समजा त्याला मला वाटते रोजाच्या नसते असा करू राहिला नाटकं, किंवा तुम्ही वाढवला पाहिजे. आता आपलं काय 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 रोजानं आहे का, की ज्या दिवशी ट्रॅक्टरचं काम आहे 500 रुपये रोज दिला बा. रेग्युलर देऊ राहिलो त्याला. बरसातीत आता काम नसलं तरी देतो ना. वावरात एक चक्कर जरी मारली त्यानं तरी आपण 300 रुपये रोज देऊ राहिलो ना. मग आपण त्यावेळेस पाहतो का काम नाही म्हणून. ते बरोबर आहे म्हणा, पण कसं आहे आता थोडंसं असं सीझन पाहून दिलं पाहिजे, जरा कामं जास्त तिथं. आता ते वाढवूही नको आणि आता त्याला ठेवूही नको. सरळ सरळ आता त्याला 1 तारीख आता आली की बस त्याला घरचाच रस्ता दाखवतो. मग समजते त्याला कोण ठेवते कामाला काय आहे. म्हणजे जास्त जरा अंगात आल्यासारखं करू राहिला ते. हो पण मग ड्रायव्हर कोणता पाहिजे तुम्ही, कोण आहे आपल्या गावात सापडत नाही ना. मग बसतान मग ट्रॅक्टर उभं राहील ना तुमचं, पेरणीचा टाइम येईन आणि तुमचा ड्रायव्हर नसं. लय आहे तर गोट्या खेळ ड्रायव्हर आहे. मग पाहिजे कुठचा आहे का, कुठचं आहे जाऊ तिकडे. तुम्ही काय पटते तर ठीक आहे. मग येतो मग आता आपलं तर काही खरं नाही मग नागटीचं नाही का. आता हे झुमऱ्या तिकडे जातो म्हटलं. नाही तसं नाही ना. मी पाहतो तू काळजी नको करू. उद्या नाही परवा काढून देतो, नाही तर मी स्वतः. मग काय तू नको टेन्शन घेऊ. तू वावर करून देतो म्हणजे तू टेन्शन नाही. बरं ठीक आहे. मग 2 दिवस वाट पाहतो मी, नाही तर कसं जर वातावरण जर आलं तर मग मला दुसऱ्याच सांगा लागेल ना. पाहिजे तू 2 दिवसात देतो तुला कवर करू ना. ड्रायव्हर मला आता जरा मी सोचतो कोणता ठेवायचा काय ठेवायचा. त्या हिशोबाने मग मी सांगतोस तुला. 2-3 दिवसात तू क्लिअर करून देतो. हो ठीक आहे. माऊलीचं काय सुरू आहे तिथं उभा राहू ना. आमच्याकडे पाहिजे तिकडे पाहिजे, काहीतरी हाय याचं नाही का. अरे काय म्हणलं गडबड बंड भाऊ करायचं चबऱ्यावानाचं जाऊन नाही राहिलेलं का. पण आता पण लाईन पटला भेटणार ना अर्जंट. काही नाही बा, काही नाही, बस इकडे आलो होतो मी. हो चाललो आता घराकडे. तेच म्हणलं बा, आता इथं मगापासून तुम्ही उभे आहे, 5-10 मिनिटं झाले. काय आहे काय नाही, काही काम होतं का.
नाही काही नाही काही नाही, आलो फेरफटका मारत, आता जेवण झालं मी आलं जरा हिंडा फिरा. हो आता काही नाही, चाललो मी घराकडे. काहीतरी हाय याचं नाही का, लाईनी पाटला 100% भेटायला झाला ते, मी होतो म्हणून ते बहुतेक जरा कोचंबल्यासारखा झाला नाही का. पास लागन कुठे जाते तर. बोला बंडू भाऊ, काय आवाज दिला हो? काय होतं म्हणलं, काय गडबड? थोडं महत्वाचं काम होतं, बाबाला भेटायचं होतं. आहेत का म्हणलं घरी? कायचा विषय काय म्हणजे कोणता महत्वाचा, म्हणजे मला सांगा ना तुम्ही काय आहे. आपण काय काय आपल्याला सांगत काय बिघड तुमचं? नाही ते कसं मोठ्या हातानं बरं राहते, जरा कसं महत्वाचा विषय होता. हो तर कसं त्याच्याशीच बोललं बरं. बोला तुम्ही, हाय बाबा घरीच आहेत, पण म्हणलं काय विषय काय नेमका मला सांगत खरं त्याचा. ते कसं आहे, जास्त काही विषय लांबू नका, फक्त एवढंच होतं, आपलं वावर विकायचं आहे 2 एकर. हो कसं बाबा याला त्याला आपलं जास्त गावात केल्यापेक्षा तुमचे बाबा जर घेत असन तर गुपचूपमध्ये खरेदी करून देतो, पण मोकळं आपलं. काही गरजच नाही ना वावर विकायची तुम्हाला, मस्त काम धंदा चालू आहे मार्केटात तुमचा. शिवलाल संघ काय आता तुम्ही इकून राहिले बाबा, त्याच्यासाठी इक नाही वावर. हे 7.5 लाख रुपये कर्ज अंगावर लागलं माया, ते चोरीचा आरोप आला माझ्याकडे. आणि आता ते फेडून देता देता मायात आयुष्य आज होई तिकडे. म्हणून म्हणलं बा 2 एकर गेलं चालते एक खेपचं, मा घरची म्हणे इकून टाका म्हणे बा बिंदास, आणि आपलं कर्ज मोकळं करा. म्हणजे शिवलाल भाऊची आहे तुमच्या अंगावर. हो बरोबर आहे त्या प्रकरणातली. आता नसती झालं ना आमच्या गयाशी, काय करतात ते घनश्याम भाऊ आता घर गाण ठेवून राहिले. मी म्हटलं आपलं 2 एकर काढून टाका. कसं करता मग, भेटू का बाबाला मग? असं आहे का ते, वावर इकून राहिला वाटतं माऊली. बरोबर आहे बरोबर आहे. मी काय म्हणतो, म्हणलं बंडू भाऊ, बाबा तर म्हणतील की बा घेऊच नको, कारण की आपल्याजवळ भरपूर आहे. आणि विनाकारण आता असं एक काम करता का तुम्ही? हो आमचे सासरे बा गुरुजी समजा, हो ते जर घेत असतील तर मग फारच चांगला. हो त्याला फोन लावून पाहतो. हो त्याने जर हो म्हटलं तर मग पाहिजे, मग हिशोबशीर लावून त्याचा. हो ना, आता वाजवी रेट जे काय असेल ते हो पहा ना विचारून. फक्त कसं जास्त काही गावात करू नका, गुपचूपमध्ये खरेदी करून घ्या. जाय तिकडे मग माहीत पडल्यावर पाहते सांगते ते काही बी. हो मी काय सांगतो कोणाला, हो ना कमी बजेटात जर आलं तर फारच चांगलं. बरं पाहतो मी गुरुजीला फोन लावून, त्याने जर म्हणलं समजा सासरे बन आमच्या, तर मग फारच चांगला. मग सकाळी समजा क्लिअर करून टाकू. मग काय कागद 7-12 हे ते काढून ठेवा तुम्ही, सटकन मोकळं करून टाकू खरेदी करून. पुन्हा पहिले बोला खरं त्याच्यावर घेते का नाही हे तर पहा पहिले. विचारता येईल काय जवळ बाजू आम्ही तर रसायची आता किटकिटच. बोला जवळ बा, बोला बोला. हॅलो, तर मी काय म्हणतो मामाजी, महत्वाची गोष्ट होती जरा. एका जणाचं थोडंसं अडचणीत आहे पुढचा माणूस. वावर विक्री होतं 2 एकर, त्याने काही कोणाला सांगितलं नाही. बाबाला आता विचारणार होता ते, पण मी म्हटलं बा कसं तुम्ही जर घेत असाल तर मग पुढे विषय काढत नाही. एक तर बाबाचं कसं आहे, वावर काही घेऊ नको म्हणजे आपल्याला 100 एकर म्हणल्यावर काय गरज आहे. तर म्हणलं तुम्ही घेत असाल तर पहा आमच्या गावात नाही चांगलं वावर आहे काहीचं. तेच आता $100 वावर आहे आपलं 7-8 एकर. मग आता तिथंच आता आपलं करणं नाही होऊन राहिलं. मग अर्ध पीक हातात येते, अर्ध सगळं तिकडे लोक नाही तिथं. मग आता तिथं मग तुम्ही पाहिसाल का, मग तुम्ही लक्ष ठेवसान का? आता जवळ माणूस आता पाहणार नाही का काही आपलं. काही तुम्ही काळजी करू नका, घेऊन घ्या बिंदा. जरा व्यवस्थित लावून देऊ आपण समजा, म्हणजे त्याला म्हटलं मी पद्धतशीर लावून द्यावा. हो ना, आपण काय म्हणते मग रेट गिट काय म्हणते म्हणलं हिशोब समजा. आता मी कसं थोडंसं खुलासा काढला नाही मी, खुलासा काढून सांगतो तुम्हाला मग काय म्हणते काय नाही. तर सध्या म्हणजे फक्त विषय होता की बा घेता का. बरोबर पाहिजे मग हिशोबात जर असलं घेऊन टाकू मग. बरोबर ठीक आहे मग चालते ना. मी मग उद्या फोन करीन तुम्हाला. हो मी सांगतो तुम्हाला ते काय म्हणते काय नाही. हो ठीक आहे मग ठेव तुम्ही. जास्त लिकीज करू नका, कोणाला सांगू नका म्हटलं. म्हणजे आपल्या तिघातलीच गोष्ट समजा. नाही मी काय सांगतो कोणाला, आता मला घ्यायचं असल्या. ठीक आहे मग ठीक आहे. बरं ठीक आहे ठेवतो मग. मी काय म्हणतो सकाळी तुम्ही इथंच येऊन जाणार रामपूरले. जास्त कसं टेन्शनचं काम नाही मग. म्हणजे इथंच मग मीटिंग घेतली आपली, सौदा झाला बस, आपलं इसरपट लवकरात लवकर करून मोकळं करू वावर. सकाळी या मग. ठीक आहे ठेवतो मग. काय म्हणते मग गुरुजी घेतो म्हणते वाटते नाही का. मी म्हटलं कुठं बसता फोन करा आणि हे करा, याला त्याला माहिती केल्यापेक्षा सटकन सकाळी मीटिंग घेतली जिकडे तिकडे. एक तर आम्ही तुमच्या घरी येऊ, नाही तुम्ही आमच्या घरी मग सकाळीच. नाही मीच येऊन जात तुमच्या घरी, म्हणजे आपली इथं आलं कसं 4 लोक अजून म्हणाचे काय आले त्यापेक्षा मीच येईन मग. ठीक आहे फक्त जरा व्यवस्थित लावतो म्हणलं भावारी, कसं आहे आपले माणसं आहेत कसं लय ताणू नका घेऊ. नाही नाही जे काय जगाच्या रीतीप्रमाणे जे काय रेट आहेत त्या हिशोबानं, असं काय आपण काय हे थोडीच आहे की शेवटी आपणच आहो ना. काही वांधा नाही, सकाळी बरोबर आपण बोलू मग त्याच्यावर. बरं ठीक आहे 7-12 8 हे ते बाकी सगळं काढून घ्यायचा, काही कर्ज हे ते असं तर म्हणजे कसं क्लिअर करून टाकू आपण लवकरात लवकर इसारपट करून आपलं मोकळं. ठीक आहे या मग आता काही लिकेज करू नका जास्त, जा मग. लिकेज कायचं झालं आता पहिलं सगळीकडे. चला येतो पाटील मग. ठीक आहे धन्यवाद. कशा काय म्हणलं का इकडे तिकडे तिकडे इकडे पसऱ्या वानाच्या काय सुरू इकडे तिकडे काय चालू आहे म्हणलं. अरे शिवलाल भाऊ कोणाच्या केल्या हो आम्ही आतापर्यंत, सांगा बरं तुम्ही सांगा आता. गमत आता आपला माणूस आहे मला माहित नाही का तू. बरं काय होते गडबड काय म्हणलं काय. शिवलाल भाऊ तुमच्या कामाची गोष्ट आहे. म्हणलं वावर घेवर पाहिजे का तुम्हाला, वावर 2 एकर. अरे बाबा मनातलाच बोलला ना, सांग ना बा कोणाचं आहे तर. 2 एकर पर्यंत चावते आपल्याला, कसं जास्त तर बजेट नाही म्हणा, पण कसं 8-10 पर्यंत जाऊ शकतो आपण. पाय नाही कांदा असं तर आपलं माऊली नाही का, माऊलीच आहे म्हणलं. हो कसं घेऊन टाका, 2 एकर आहे, चांगलं वावर आहे बिलकुल काहीच. घेऊन टाका, पाणी आहे सगळं आहे. असं इकून राहिलं का ते, काहून इकून ते काहून इकून राहिलं. मला काय माहित बुवा, ते लाईने पाटला तिथं गेलतं. हो तर तिथं त्याच्या गोष्टी सुरू झाल्या, तर त्या गुरुजीला फोन लावला त्यानं लाईने पाटलानं घेता का म्हणून. तर गुरुजी घेऊन राहिले. हो तर म्हणलं कसं गुपचापमध्ये घेतल्यापेक्षा तुम्ही त्याला भेटा. जरासं कसं वाढून गिळून बस जाय तिकडे घेऊन टाका तुम्ही. शिवला घेऊन टाक म्हणलं. 4-5 लाख रुपये घेऊन घे, 10 लाख रुपयाचं इसारपट करून घे. 3-4 महिन्यात ॲडजस्टमेंट कर, कमी जास्त असेल काही पैसे तर. काय सांगा आता 5 लाखांनी दिलं पाहिजे. एक तर गुरुजी पडले त्याच्यात नाही का. बरोबर गुरुजीला सांगा लागेल तुम्ही काही घेऊ नका म्हणून नाही का. वावर काही सुद्धा नाही पाहिजे. एक तर माझ्या आहे नाही का, माझ्या आला की बस झाला फिटला समजा पुढचा माणूस. बरोबर ठीक आहे काही हरकत नाही. बसू आपण मेळ त्याचा, मी भेटतो दिले. जरा गुपित भेटा लागेल बरोबर, व्यवस्थित समजावून सांगा लागेल दिले. ते पहा बघून काय करायचं ते, फक्त कसं खबर आहे एवढी आत्ताच त्याची बोलचाल झाली. माऊली आता त्याच्या घरी गुपचूप गेले होते लाईने पाटलाच्या. हो तर बहुतेक आता काय आहे काय नाही तर उद्या समजतेच ते.
नाही नाही वावर नाही जाऊ देत. मग काय आता तेच तर 1.5 एकर आपण सोडला आता आपलं जे याच्यात होतं ते लक्ष्मणच्या ताब्यात. मग काय हे तर घेणंच आहे आपल्याला. एक तर आपल्या शेजारी आहे ती बी. काय घेऊ देते लक्षच घेते मग काय लक्षाजवळ पैसा आहे नाही तर गुरुजी याले काय घेऊ देते पाना मग हो करा जरा जोर लावा जरासा तेवढाच फायदा माऊलीचा. अरे कशा द्यावा त्याला म्हणलं काय गडबड काय काही नाही जरा महत्वाची गोष्ट होती काय शिवलाल भाऊ वावर सोडलं वाटते तुमच्याकडे नाही हो ते काय 1.5 एकर तुमच्या ताब्यात होतं ते लागलं तुला पता आता हो अजून पैसे द्यायचे ना सकाळी देतो म्हणे आता काय होते काय नाही तर पैसे द्यायला सोडू तोपर्यंत काय सोडतो मी पैसे गिसे देते ते पैसे आहे ना आता भुसण्याचे बक्षीस नाही भेटले का आणि मार्केटचा माल आहे. आता मी काय म्हणलं महत्वाची गोष्ट होती आपला बंडूभाऊ नाही का कावरे हो त्याचं वावर विक्री आहे 2 एकर घेता का तुम्ही. असं आहे का ते बरोबर आहे बरोबर शिवले सांगितले खरी गोष्ट नाही का हो 7.5 लाख रुपये अंगार आम्ही त्याच्या हो कावलं असं का नाही का हो बहुतेक पैसे द्यासाठी इकत असं हो काय इकू राहिलं का ते हो काय म्हणजे तुला कसं माहीत नाही ते कसं कोणाला काही सांगू नका गुपचूपमध्ये हो लाईनी पाटलाला भेटायला गेले ते माऊली भाऊ तर मग त्यानं विषय काढला तिथं तर मी ऐकला म्हणून म्हणलं तुम्ही त्याला भेटा बरोबर सकाळी त्याच्या कानावर टाका सकाळी चहा प्यायला जा आणि विचारा देता का म्हणा मला हां लाईनी पाटील काय आहे कमी जास्त करून घेऊन टाकतात नाही तर मग असं म्हणतं नाही का हो 2 एकर पाहिजे आपल्याला जरा 5च आहे आपल्या पैसे आता हे 1.5 एकर गेलं आपल्या हातचं बरं ठीक आहे पाहतो ना मी बी हो पाहतो प्रयत्न करतो म्हणलं ताण लावा जरासा हो तेच म्हणलं कोणी काही जास्त कॉम्पिटिशन नाही आहे हां द्या हात मारून मला पाहतो फक्त कोणाला काही जास्त लिकीच करू नका हो म्हणजे कसं मी सकाळी चहा प्यायला जातो आणि खबर करून टाकतो त्याला हो नाही देशील कोणाला सांगू सरपंच येते हो बाकी कसं सांगू नको कोणाला आपण काय कोणा सांगू आता आपल्या वतीच्या माणसं सांगतो आपण आता माहीत पडलं म्हणून फक्त तुम्हाला सांगितलं मी पहा मग आता काय आता येतो मग मी